स्वागतम सुस्वागतम. ज्योतिष स्टोर्स आणि शंकराचार्य न्यासाच्या वतीनं यंदाच्या लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व रसिकजनांचं मनपूर्वक आनंदाने स्वागत. मित्र हो, या वर्षाचं आपलं हे उपक्रमातलं 5वं विचारपुष्प आज आपल्याकडे आलेले आहेत. एक सहकारामधले, शिक्षणामधले, बँकिंगमधले, अशा सांस्कृतिक क्षेत्रामधले एक कार्यकर्ते, परंतु जे आज लेखक या नात्यानं आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, असे माझे स्नेही आदरणीय विश्वासजी ठाकूर यांचे मी दोन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो. विश्वासराव, तुम्हाला माहितीच आहे, जवळपास गेल्या 20-22 वर्षापासून चालू असलेला हा उपक्रम अनेकविध वेगवेगळ्या साहित्य प्रकारातल्या लेखकांची आणि रसिकांची भेट घालून देत असतो. आज तुम्ही लिहिलेलं जे पुस्तक नात्यांचं सर्व्हिसिंग, या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलावलं आहे आणि तुमच्या लेखनाचा आनंद आज तुम्ही रसिकांना द्यायचा आहे. रसिकजन हो, वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळत असताना आज विश्वास ठाकूर यांनी लिहिलेल्या नात्याचं सर्व्हिसिंग याच्यावरती आपल्याशी बोलतील. दैनंदिन जीवनामध्ये कसं आनंदाने जगावं किंवा कशा प्रकारचे प्रसंग येऊ शकतात आणि त्याच्यातून आपण कसा मार्ग काढावा, याच्या काही सत्य घडलेल्या घटनांवर आधारित त्यांनी काही छोट्या छोट्या अशा 25 कथा लिहिलेल्या आहेत. पण या सर्व कथांना सत्यतेचा आधार आहे. विश्वास बँकेच्या निमित्तानं अनेक लोकांना ते भेटलेत. सांस्कृतिक जीवनामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, सहकारामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करणारे आमचे हे स्नेही, त्यांनी पहिल्यांदाच हे पुस्तक लिहिलं किंवा लिखाण पहिल्यांदा केलं. अनेक वर्तमानपत्रामध्ये त्यांचे लेख तुम्ही बँकिंगच्या संदर्भात वाचलेले असतील. सहकाराच्या बाबतीमध्ये अनेक लिहिलेली आपली मनोगतं किंवा परीक्षणं पण आपण वाचलेली असतील. अनेक परिसंवादामधून, सांस्कृतिक कार्यक्रमामधूनही त्यांना ऐकलेलं असेल. पण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे नात्याचं सर्व्हिसिंग, हे अतिशय उत्तम आणि छान असं लिखाण आहे. मित्रांनो, यातल्या जर कथा तुम्ही वाचल्यात तर तुम्हाला जाणवेल आपण किती सतर्क राहायला हवं. म्हणजेच माणसातला माणूस जागा करून त्याने कशा पद्धतीनं अशा प्रसंग जर आले तर कसं वागावं, याचं उत्तम मार्गदर्शन या नात्यांच्या सर्व्हिसिंगमधून केलेलं आहे. काही गोष्टी कळत नकळत का होईना आपल्याकडून घडत असतात आणि त्या घडण्याचे परिणाम हे आपल्यालाच घ्यावे लागतात. ते काही वेळेस सुखदायक असतात, काही वेळेस दुःखदायक असतात. पण अशाच काही घडलेल्या घटनांचा मागोवा घेऊन आज विश्वास ठाकूर आपल्याशी बोलणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्योतिष स्टोरच्या वतीनं, शंकराचार्य न्यासाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्र हो, विश्वास ठाकूर यांचा लेखक या नात्यानं परिचय करून देण्याकरता मी मराठीतले ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर शंकर बोराडे यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार मित्र हो, लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाने आपल्या नाशिक शहराचं जे वैभव आहे ते वैभव वाढवलेलं आहे. गेल्या काही काळापासून आपल्याला एकत्र येण्यावर काही निर्बंध आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात मला विश्वास ठाकूर यांचा परिचय करून देण्याची संधी संयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि हा क्षण माझ्या दृष्टीने सुद्धा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. नाशिक शहराची सांस्कृतिक पायाभरणी करणाऱ्या या उपक्रमात गेली 22 वर्षे अनेक मान्यवर येऊन बोललेले आहे. यामध्ये आज आपण विश्वास ठाकूर यांना ऐकणार आहोत. आपल्या नावातला विश्वास सार्थ करणारा हा माणूस वयाच्या 27व्या वर्षी मोठ्या हिमतीनं एक बँक सुरू करतो आणि त्या बँकेचं हे रौप्यमहोत्सवी वर्षसुद्धा आहे. फक्त बँकर एवढीच आपली ओळख न ठेवता विश्वास ठाकूर यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये लक्ष घातलेलं आहे
आणि ते उपक्रमसुद्धा यशस्वी केलेले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या परिषदा झाल्या असतील, ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्या, त्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य विश्वास ठाकूर यांना लाभलं. आणि म्हणून या धडपडणाऱ्या माणसाची दखल घेऊन वेगवेगळ्या मासिकांनी त्यांच्याविषयीचे लेख प्रसिद्ध केले आहे. फोर्ब्स इंडियाच्या 15 ऑगस्टच्या अंकामध्ये त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बँकिंग क्षेत्राबरोबर माणसाचं जीवन सुस्थिर करणारे जे जे सामाजिक उपक्रम असतील, ते सर्व सामाजिक उपक्रम स्वतः पुढाकार घेऊन विश्वास ठाकूर यांनी राबविलेले आपल्याला दिसून येतात. विश्वास ठाकूर यांनी अपंगांसाठीचं काही विशेष काम केलं, अपंगांच्या स्पर्धा भरवल्या होत्या, हेही मला या ठिकाणी आठवतं. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नाशिकमध्ये चाललेलं आहे आणि महाराष्ट्र पातळीवरील प्रतिष्ठानच्या कामामध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे काही काळ ते कोषाध्यक्ष होते आणि याही कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं. विश्वास रेडिओ आज नाशिक शहरामध्ये आणि अन्यत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. हा विश्वास रेडिओ लोकांच्या घरापर्यंत, मनापर्यंत नेण्याचं काम विश्वास ठाकूर यांनी केलेलं दिसतंय. कम्युनिटी रेडिओ सारखा उपक्रम, पण त्याला मिळालेली व्यापक प्रसिद्धी, प्रतिसाद हाही मला या ठिकाणी वाटतो. खरं तर त्यांना अनेक पुरस्कार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्थानिक पातळीवर मिळालेले आहे. त्याची यादी वाचत बसण्याचा हा क्षण नाही, पण अनेक पुरस्कारांनी त्यांची दखल घ्यावी इतकं नक्कीच यश आणि कामगिरी त्यांच्या वाट्याला आलेली आहे. मित्रहो, नाशिकमध्ये या वर्षी 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. त्याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नसल्या तरी संमेलनाचं ऑर्गनायझेशन उभं करण्यामध्ये विश्वास ठाकूर यांचाही महत्त्वाचा वाटा आहे आणि हे संमेलन जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अलीकडे सामाजिक काम करत असताना, सहकार क्षेत्रातलं काम करत असताना, बँकिंग क्षेत्रातलं काम करत असताना, सांस्कृतिक क्षेत्रातलं काम करत असताना अचानकच नात्यांचं सर्व्हिसिंग या नावाचं पुस्तक त्यांचं वाचकांपर्यंत पोचलेलं आहे. ह्या कथा आहे. मराठी माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की बालपणापासूनच त्याला गोष्ट ऐकायला, सांगायला आवडते. अशा काही गोष्टी नात्याचे सर्व्हिसिंगमधून विश्वास ठाकूर यांनी आपल्यापर्यंत आणलेले आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, या गोष्टी तुम्हाला मला जीवनात फसगत व्हायची नसेल तर प्रत्यक्ष वाचल्या पाहिजे, इतक्या खुमासदार गोष्टी आपल्यापुढे ते घेऊन आलेले आहे. या गोष्टींची भाषा सुबोध, रसाळ आहे. या गोष्टी खूप अशा लांबलचक नाही आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध लेखकानं दिलेला आहे. या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या आल्या. कदाचित मराठीतलं बेस्ट सेलर म्हणून या वर्षातलं पुस्तक ते ठरेल असा मला विश्वास वाटतो. आणि याविषयी तुम्ही त्यांच्याकडनं अधिक ऐकणार आहात. मित्रहो, पुन्हा एकदा विश्वास ठाकूरांच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन मी थांबतो. नमस्कार, मी आशिष कुलकर्णी. शंकराचार्य न्यास आणि ज्योती स्टोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 2021च्या लेखक तुमच्या भेटीला या मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. शंकराचार्य न्यास ही संस्था डॉक्टर कुर्तकुटी शंकराचार्य यांनी स्थापित केलेली होती. गंगापूर धबधब्याजवळ असलेली बालाजी आणि पद्मावतीची मंदिरं ही जरी या संस्थेची प्रमुख ओळख असली तरीसुद्धा या संस्थेचं कार्य धार्मिक क्षेत्रापुरतं मर्यादित नाही.
डॉक्टर कुर्तकोटी यांच्या जीवनाचा अभ्यास करून व त्यापासून प्रेरणा घेऊन शंकराचार्य न्यास सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा कार्यरत आहे. देशी गायींचं पालन व संवर्धन करणारी गोशाळा, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरता वसतिगृह, नित्य डायलिसिस लागणाऱ्या व्यक्तींकरता प्रत्यक्ष आर्थिक मदत, त्याचबरोबर रुग्णांकरता लागणारं साहित्य ह्याचं रुग्णोपयोगी साहित्य केंद्र व शास्त्रीय संगीताचा वार्षिक महोत्सव हे न्यासाचे प्रमुख उपक्रम आहेत. याचप्रमाणे दरवर्षी ज्योती स्टोर्सबरोबर आयोजित केलेली लेखक तुमच्या भेटीला ही मालिकासुद्धा गेले 22 वर्षापासून चालत आलेली आहे आणि अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. विविध विषयांवर अध्ययन करून लिखाण केलेली व्यक्ती आपण आपल्या ह्या मालिकेत बोलवतो आणि त्यांचे विचार सर्व प्रेक्षकांसमोर मांडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध विषयावर अध्ययन करून लिखाण केलेले लेखक आपल्या भेटीला आलेले आहेत. यात राजकारण, अर्थशास्त्र, बँकिंग, सिनेमा इत्यादी विषय समाविष्ट आहेत. आपल्या सर्वांना या लेखकांचे विचार ऐकायला आवडतील आणि नवीन विषयांची ओळख होईल अशी खात्री व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंतराव पवारांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार करते, त्यांचं स्वागत करते. गोदावरी बँक मागील वर्षापासून रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. या रौप्य महोत्सवानिमित्त गोदावरी बँकेने महिला सक्षमीकरणावरती जोर द्यायचा ठरवलेला असून गोदावरी बँकेने जॉईंट लायबिलिटी लोन म्हणजेच बचत गटांना आर्थिक मदत ही एक योजना लागू केलेली आहे. यामध्ये 500हून अधिक महिलांना आम्ही रोजगारासाठी कर्ज दिलेले आहे. गोदावरी बँक म्हणजे ठेवींसाठी सुरक्षित बँक. गोदावरी बँक म्हणजे गरजूंना कर्ज देणारी बँक. गोदावरी बँक म्हणजे घरासाठी, व्यवसायासाठी, सोने तारणासाठी लोन देणारी बँक. गोदावरी बँकेतर्फे मी सर्वांना शुभेच्छा देते. एक कुटुंब एक बँक, गोदावरी बँक. नमस्कार. मी सर्वप्रथम ज्योती स्टोर्स, वसंतराव खैरनार त्यांची टीम आणि शंकराचार्य न्यास यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की मला लेखक तुमच्या भेटीला मध्ये माझं समावेश त्यांनी केला त्याबद्दल. खरं म्हणजे मी हा अनेक वर्षापासूनचा कार्यक्रम मी स्वतः इथं श्रोता म्हणून बघत असतो आणि खूप मोठमोठ्या लेखकांना, कवी, साहित्यिकांना मला भेटण्याचा प्रसंग व ज्योती स्टोर्समुळे खरं म्हणजे आला. आणि हा एक खरं म्हणजे एक युनिक उपक्रम आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही चांगली चांगली पुस्तकं वाचतात, कविता संग्रह तुम्ही पाहतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तुमच्याकडून वाचलं जातं. उत्सुकता असते की त्या लेखकाला प्रत्यक्ष बघावं, त्याच्याशी हितगुज साधावं, त्याच्याशी 2 शब्द बोलावं, असा एक साधारण प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, पण ते शक्य होत नाही. वसंतराव खैरनारांनी आणि विशेषतः खैरनार कुटुंबियांनी मात्र एक गोष्ट ही केली की गेल्या काही वर्षापूर्वीपासून त्यांनी हे सुरुवात केली की लेखकालाच इथं बोलवायचं आणि थेट श्रोत्यांशी आणि वाचकांशी त्याचा संवाद घडवून आणायचा. आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांना, लेखकांना भेटण्याचा प्रसंग ज्योती स्टोअरच्या माध्यमातून इथं आला. हे खरं 2 वर्षापासून ह्या कोविडमुळे मात्र एक झालं आहे की आपण सगळेजण म्हणतो की सोशल डिस्टन्सिंग वगैरे ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे त्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणणं चुकीचं असं मला वाटतं. ते फिजिकल डिस्टन्सिंग असलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग असण्याचं काहीच खरं म्हणजे कारण नाही, कारण आपण सगळी समाजप्रिय माणसं आहोत. आपल्याला माणसं भेटावीच लागतात आणि त्याशिवाय आपल्यालासुद्धा छान वाटत नाही, असं एक साधारण आहे. परंतु या काळामध्ये मात्र सगळी समीकरणं बदलून गेलीत. पण शेवटी असं आहे की ह्या डिजिटल माध्यमाचा उपयोग खऱ्या अर्थाने विचार कराल तुम्ही तर असा पण आहे की खूप लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकतात. केवळ एका सभागृहापुरतीच मर्यादित हा उपक्रम राहत नाही, तर हा जगभर राहतो. आणि
ज्याला ज्याच्या त्याच्या सोयीनुसार हा कार्यक्रम पाहत आहे तो हे ह्या कार्यक्रमाचं किंवा ह्या लाईव्हचं डिजिटलचं एक महत्त्व अधोरेखित झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये असं मला वाटतं. आज या निमित्ताने माझं आज मी जे मनोगत व्यक्त करणार आहे ते ऐकणाऱ्या सर्व वाचकांना आणि श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि मला सांगायला एक खरं म्हणजे आनंद होतो आहे की माझ्या पुस्तकाच्या 4 आवृत्त्या हातोहात संपल्यात. म्हणजे 14 जुलैला माझी 15 जुलै 2021ला माझी आवृत्ती प्रकाशित झाली, पण तिचं बुकिंग 14 जुलैला पूर्णपणे संपलेलं होतं. ती माझी पहिली आवृत्ती 1000 प्रतींची होती. त्यानंतर आम्ही लगेचच 27 जुलैला आम्ही दुसरी आवृत्ती काढली आणि ती 3000 प्रतींची होती आणि तीसुद्धा हातोहात संपली. त्यानंतर ऑगस्ट नंतरचा सप्टेंबर असं करत ऑक्टोबर अशा प्रकारे माझ्या 4 आवृत्त्या ह्या हातोहात संपल्या आणि माझी आता पुस्तकाची वाटचाल ही 5व्या आवृत्तीकडे आहे. आणि खरं म्हणजे हे क्रेडिट जे आहे हे सगळं तुमच्या वाचकांचं आहे की ज्यांनी माझ्या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला. खरं म्हणजे मी एक बँकर आहे, उत्तम वाचक पण आहे आणि माझं वाचन खरोखरीच खूप चांगलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं मी वाचन करतो. मी कधी एखादं पुस्तक लिहिलं असं माझ्या डोक्यात कधीही माझ्या आलं नाही. पुस्तक लिहावं हे माझं स्वप्न होतं, पण ते अशा निमित्ताने लिहिलं जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि म्हणून त्या पुस्तकाच्या मेकिंगची गोष्ट तुम्हाला सांगायला मला मनापासून इथं आवडेल. आणि कारण पुस्तकावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांवर आलं, सोशल मीडियावर खूप आलं, महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी त्याच्यावर खूप भरभरून लिहिलं. मला वाटतं की हे माझ्या आयुष्याचं खूप मोठं संचित आहे. पुस्तकाची घोडदौड अजूनही छान पद्धतीने चालू आहे. मला इंग्रजीसाठी आणि हिंदीसाठी सुद्धा विचारणा झालेली आहे. प्लस त्याच्यावर वेबसिरीज करता येईल असं सुद्धा मला 2-3 जणांनी मला सुचवलं, त्याचेसुद्धा प्रस्ताव आलेले आहेत. तर एकंदरीतच काय तर ह्या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर एकूणच हे सगळं माझ्या दृष्टीने माझ्यासाठी खूप छान चाललं आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरू नये. खरं म्हणजे ज्या वेळेला बँकेचं 25वे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं ते झालं 25 मार्च 2021ला आणि ते संपणार आहे 25 मार्च 2022ला. आणि त्यानिमित्ताने त्या मार्चच्या 2022मध्ये बँकेचं 25 वर्षाचा सगळा आढावा घेण्याचं एक कॉफी टेबल बुक असावं अशी माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना होती. आणि म्हणून त्याकरता मी शब्दमल्हारचे स्वानंद बेदरकर हे आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे की अतिशय एक मेहनती असा एक उत्तम लेखक, साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक असा योगायोगाने तो माझा जुना मित्र असल्या कारणामुळे मला भेटला आणि आमची कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आमची चर्चा सुरू झाली. अर्थातच ही चर्चा ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला तो माझ्याकडे यायचा आणि माझ्याकडे आला की मी त्याला माझे सहकारातले काही किस्से मी त्याला सहज म्हणून चहा पिता सांगायचो. आणि मग एक दिवशी त्यांनी मला सांगितलं की सर आपण कॉफी टेबल बुक तर केव्हाही होईल, ते तर काही आपल्याकडे रेडीच आहे, पण मला असं वाटतं की तुमचे जे हे अनुभव आहे हे अनुभव जर आपण शब्दबद्ध केले तर आपल्याला एक लोकांपुढे एक वेगळा प्रकार आपल्याला मांडता येईल. मी त्याला पटकन म्हटलं की स्वानंद मग हे लिहायचं कोणी? त्यांनी सांगितलं की सर तुम्हीच लिहायचं, कारण तुम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रात वेगवेगळ्या मासिकांमध्ये तसंही सहकार्यावर लिहितात, त्यामुळे तुम्हाला लिखाण कसं असावं याचं तुम्हाला जाण आहे. तर मी म्हटलं अरे ते अगदी बरोबर आहे, पण पुस्तक लिहायचं म्हटल्यानंतर थोडासा आपला वेगळा प्रकार असतो ना, त्याला थोडंसं अलंकारिक किंवा काय आपल्याला करावं लागलं तर तो ना सर हे करण्याची आवश्यकताच नाही, तुम्ही जे बोलता ना हे तसंच्या तसं आपलं पुस्तक तयार होऊ शकतं आणि आपण त्याच्यावर काम करूया. मग काय करायचं? तर तो म्हटलं की सर एक काम करूया, तुम्ही मला आत्ता जी गोष्ट सांगितली ना ही गोष्ट तुम्ही लिहून काढा आणि ही लिहिल्यानंतर आपण याच्यावर काय संस्कार करायचे ते बघू आणि त्याच्यावर आपण ठरवू. असं त्याचं आणि माझं बोलणं झालं. तो निघून गेला त्याचं काम संपवून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्याच अंगणामध्ये वॉक करत असताना माझ्या डोक्यात कल्पना आली की चला आपण आज एका लेखावर तर काम करूया, सुरुवात तर करूया. आणि योगायोग असा होता की त्याच वेळेला दुसरा लॉकडाऊन सुरू झालेला होता. मग मी असं केलं की मी रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये त्या स्टोरीची ती जी एक कथा होती, पहिली कथा, त्याचं मी रेकॉर्डिंग माझ्या याच्यावर केली आणि माझ्या सहकार्याला मी ती पाठवून दिली, ऑडिओ क्लिप पाठवली आणि त्याला सांगितलं की आता तू हे सगळीचं सगळं DTP करून मला प्रिंटेड मला तू दाखव. त्यांनी मला ते प्रिंटेड दाखवल्यानंतर साधारण मी त्याच्यामध्ये 3 वेळेला दुरुस्त्या माझ्या पद्धतीने दुरुस्त्या केल्या आणि त्याची एक फायनल प्रिंट काढून ती मी स्वानंदकडे पाठवली तपासण्यासाठी की स्वानंद आता तू हे तपास
आणि हे तपासल्यानंतर तू मला सांग की तुला हे कसं वाटतंय म्हणून. त्यावर ते स्वानंदने ते बघितलं आणि स्वानंदनी ते बघितल्यानंतर मला सांगितलं की सर हे उत्तम झालं आहे, काहीच हरकत नाही. एक 5-10% त्यांनी त्याच्यातले मला काही बदल सुचवले की सर हे बदल तुम्ही त्याच्यामध्ये टाका, आपण बघूया काय करू. ते बदल आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला कथा कशाप्रमाणे लिहायची. म्हणजे खरं म्हणजे स्वानंदनी जेव्हा मला सांगितलं की मला 10-15%च बदल करावा लागेल, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आपल्याला 100पैकी 80 ते 85 मार्क पडलेत, म्हणजे आपण डिस्टिंक्शनमध्ये आहोत. आता 100पर्यंत तर पोहोचण्याची शक्यता नाही, पण आणखीन 5-10 मार्क आपल्याला वाढवता येऊ शकतील असं मला वाटलं. आणि मग काम आमचं त्याच्यावर सुरू झालं. पण काम सुरू झालं म्हणजे ते इतक्या धीम्या गतीने होतं, स्लो होतं की एक दिवशी माझ्याकडे स्वानंद आला आणि स्वानंद म्हटलं की सर काय होते की आपण एक कथा केल्यानंतर आपला बराच गॅप जातो आहे आणि आपल्याला जर हे पूर्ण करायचं असेल लवकर तर काहीतरी आपल्याला वेगळा मार्ग करावा लागेल. तर मी त्याला विचारलं की म्हटलं स्वानंद काय तुझ्या डोक्यात आयडिया आहे. त्यांनी मला सांगितलं की सर मी दर मंगळवारी तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडे 1 तास मी तुमच्याकडे बसतो आणि तुम्ही मला एक स्टोरी सांगायची, असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, डन, काय प्रॉब्लेम नाही, एक स्टोरी तुला मी सांगतो म्हटलं. त्या दिवशी मी त्याला दुसरी स्टोरी सांगितली. त्यांनी ती रेकॉर्ड केली आणि तो म्हटलं की सर आता ही तुम्ही तुमच्या सहकार्याला सांगा आणि तो टाईप करून त्यांनी दिली माझ्याकडे की मी तुम्हाला आणखीन काही करेक्शन्स असलं तर सांगतो. मग माझा परत पहिल्या स्टोरीसारखं सुरू झालं की 2-3 कॉपीज काढल्या, बदल केले, असं करून 3 याच्यानंतर फायनल करून ते पाठवलं. नंतर मात्र झालं असं की मी 2-4-8 दिवस त्याच्यावर पुढे काहीच काम केलं नाही आणि एक दिवशी सकाळी मात्र माझ्या असं डोक्यात आलं की हा लॉकडाऊन आहे आणि आता आपल्याला काही काम नाही आहे, तर आपण असं करूया की आता याला आपण जितकं फास्ट आपल्याला संपवता येईल तितकं फास्ट आपण हे संपवूया. बरं, 25 कथा याच्यामागचं लॉजिकच आमचं असं होतं की बँकेला 25 वर्ष होत आहेत, तर आपण 25 वर्षातले 25 अनुभव असं करूया, म्हणून तो 25ला आम्ही त्या कथाला आम्ही लॉक केलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशीपासून सकाळी वॉक करताना 1-2 स्टोरी, कधी संध्याकाळी, अशा करत करत कधी मी मध्यरात्री 2-2:30 वाजताच उठायचो. घरात त्रास व्हायला नको म्हणून बाहेरच्या अंगणात यायचो माझ्या घराच्या आणि तिथं मी रेकॉर्डिंग करायचो. असं करून मी जवळपास 24 कथा 2 महिन्यामध्ये मी 24 कथा माझ्या लिहून कंप्लीट झाल्यात. आणि मग मी 25व्या कथेला मी अडकलो की 25वी कथा आपण काय करावी म्हणून. असाच एकदा बसलो असताना आणि सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना मी विचार असा केला की ह्या 24 कथांमध्ये मला आलेले जे अनुभव व्यक्ती किंवा लोक माझ्याशी कसं वागले किंवा लोकांनी काय चुकीचं केलं किंवा कसं फसवलं किंवा कसा प्रयत्न केला याच्यावर आपण लिहिलं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडून सुद्धा काही राहून गेलं आहे का किंवा आपल्याकडून सुद्धा काही याच्यामध्ये आपण कुठे चुकलो आहोत का. मग याचा मी विचार करत असताना मला माझ्या वडिलांबरोबरचाच एक किस्सा आठवला. तो मी मुद्दामून तुम्हाला इथे सांगणार नाही, कारण ती 25वी कथा ही ह्या सगळ्या 24 कथांवरचं एक त्याचा एक अतिशय सुंदर असा त्याचा तो शेवट आहे की जो खूप लोकांना मनापासून भावला. काही लोक रडले त्याच्यावर. हा लोकांनी मला अनुभव शेअर केला. नादो महानोरांचं मला पत्र आलं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की तुझं पुस्तक मी एक हाती वाचून संपवलं आणि अक्षरशः मी ढसाढसा रडलो. हा त्यांनी मला त्या कथेवरचा अनुभव सांगितला. किंवा माझ्या ज्या वेळेला दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन औरंगाबादला झालं त्यावेळेला महात्मा गांधी मिशनचे जे कुलपती आहेत अंकुशराव कदम साहेब, त्यांनी त्यांच्या आयुष्यातला किस्सा त्या याच्यामध्ये सांगितलं की तुझ्या पुस्तकामुळे मी 2 दिवस कसा अस्वस्थ झालो आणि माझं पण कसं याच्यातली राहून गेलेली गोष्ट मला आठवली हे त्यांनी मला सांगितलं. म्हणून त्या कथेवर मी काही तुमच्याशी बोलणार नाही. परंतु एक गंमत अशी झाली की ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या कथा माझ्या 4-4, 5-5 पानांच्या झाल्या. त्यामुळे त्या अशा पटकन वाचता येतील अशा झाल्यात आणि मी त्या अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कुठेही अलंकारिक शब्दांचा प्रयोग न करता ते पुस्तक कंप्लीट केलं. आणि मग ते पुस्तक झाल्यानंतर मी विचार केला की आता शेवटी असं आहे की आपण जे करतो, कलाकृती निर्माण करतो ती आपल्याला चांगलीच वाटते, पण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते वाचून ती योग्य आहे का अयोग्य हे सांगणारे किमान आपल्याला काही लोकांना तर विचारलं पाहिजे की ज्यांच्यावर आपला कुठल्याही प्रकारचा प्रभाव नसेल किंवा जे आपल्याला सांगताना अगदी प्रामाणिकपणे सांगतील की हे पुस्तक कसं होतं आहे किंवा ह्या कथा कशा वाटतात. आणि म्हणून मग आम्ही डॉक्टर वृंदा भार्गवे असतील, अनंत येवलेकर असतील, इथं सिनियर लोक झालेत. माझा मित्र आहे डॉक्टर सुधीर संकलेचा आहे, डॉक्टर चंद्रकांत संकलेचा, त्यानंतर डॉक्टर कैलास कमोद, अशा नामांकित नाशिकमधल्या 10 लोकांना की ज्यांना वाचनाची आणि लिखाणाची उत्तम जाण आहे अशा लोकांना त्याची स्क्रिप्ट पाठवली आणि त्यांना सांगितलं की हे वाचून तुमची काय मतं आहे ती मला सांगा. ही सगळीच लोकं गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर मनापासून प्रेम करणारी, परंतु जिथं माझं चुकेल तिथं माझं कान धरणारी अशी ही माझी सगळी मित्रमंडळी आहे.
त्यांनी वाचल्यानंतर सगळ्यांनीच मला त्याच्यामध्ये सांगितलं की हे पुस्तक उत्तम झालं आणि हे उत्तम पुस्तक चालेल असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र मला मनापासून आनंद झाला की अरे वा चला आपल्याला तर आता हे पुस्तक छान झालं. आणि मग मी आणि स्वानंद एकत्र बसलो आणि मग प्रश्न आला की याची प्रस्तावना कोणी लिहायची आणि प्रस्तावना आणि ब्लर जो मागच्या मलपृष्ठावर असतो तो कोणी करायचा. मग याच्यातली 2 मोठी नावं कोण, तर मग एक मधु मंगेश कर्णिक आणि वसंत आबाजी डहाके. ही 2 लोकं अशी आहेत की यांचा अधिकारच आहे साहित्यावर किंवा ही खूप मोठी लोकं आहेत. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, ती अभ्यासली गेलेली आहेत, त्याच्यावर लोकांनी डॉक्टरेट मिळवलेले, अशी समृद्ध वारसा असलेली समृद्ध असलेली ही लोकं आहेत. आणि योगायोगाने मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर काम करत असताना मधु मंगेश कर्णिकच अध्यक्ष होते, त्यामुळे माझा त्यांच्याजवळचा एक चांगला स्नेह पण झालेला होता. आणि मी ज्या वेळेला मधु मंगेश कर्णिकांना फोन केला आणि सांगितलं की मी असं लॉकडाऊनमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे, तर ते म्हटलं अरे वा खूप चांगलं छान. आणि मग मी पुढचं त्यांना सांगितलं की मला त्याच्यासाठी प्रस्तावना पाहिजे आणि ती मला तुमची प्रस्तावना पाहिजे. त्याच्यावर त्यांनी थोडासा पॉज घेतला, काही बोलले नाहीत. पण ते म्हटले ठीक आहे, तू मला तुझं जे काय आहे ते मला पाठवून दे. मुळातच मधु मंगेश कर्णिक म्हणजे कोकणी माणूस आणि आपल्याला माहिती आहे की कोकणी माणूस मनाने असा निर्मळ आणि खूप असा प्रेमळ असतो. तसं ते मधु मंगेश कर्णिकांनी माझं पुस्तकाचं जे काही मी बाळ होतं ते त्यांच्याकडे पाठवलं. आणि तिसऱ्याच दिवशी मधु मंगेश कर्णिकांचा मला फोन आला आणि मला म्हटलं की विश्वास उत्तम झालं, तुझं पुस्तक आल्यानंतर मी ते पुस्तकाची माझ्याकडे ज्या वेळेला तुझी मूळ कॉपी आली परत आली त्यावेळेला मी ती वाचल्यानंतर मी एक हाती ती वाचली, 2.5-3 तासामध्ये मी ती वाचली. आज माझं वय 80+ आहे, पण तरीसुद्धा मी ती पूर्ण वाचली कारण मला पुस्तक ते ठेवावंसंच वाटलं नाही. आणि तू खूप सुंदर असं लिखाण केलेलं आहे आणि हा प्रकार आत्तापर्यंत कोणीही सहकारी बँकेच्या संदर्भात किंवा सहकाराच्या संदर्भात कोणी केलेलं नाही, त्यामुळे याला मी प्रस्तावना देणार. आणि खरं सांगू का म्हटले विश्वास, तू ज्या वेळेला मला फोन करून सांगितलंस ना की प्रस्तावना लागेल तेव्हा माझ्या मनामध्ये खरं म्हणजे धस्स झालं, कारण मी गेले 5 वर्ष कोणालाच प्रस्तावना देत नाही आणि तू काय लिहिलेस आणि काय लिहिलं नाही हे मला माहीत नाही आणि तुला नाही कसं म्हणावं हा फार मोठा प्रश्न माझ्यापुढे होता. परंतु मला जेव्हा तुझं ते लिखाण मी वाचलं तेव्हा माझं असं लक्षात आलं की तू खूपच उत्तम लिहिलेलं आहे आणि याला प्रस्तावना ही दिलीच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हाताने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या 4 पानाचं मला त्यांनी हे पाठवलं, लिखाण पाठवलं. आणि त्याच्यावर त्यांनी एक हे पुस्तक मी मुद्दामून याच्यासाठी तुम्हाला दाखवतो आहे की त्यांनी त्याच्यावर लिहिताना म्हणजे ज्या वेळेला त्यांनी मला ते सगळं पाठवलं त्यावेळेला त्यांनी याच्यामध्ये मला शुभास्ते पंथान म्हणून असं त्यांनी मला त्याच्यावर लिहून पाठवलं. तो हे अर्थात मला प्रश्न पडला की बाबा ह्यांनी असं का लिहिलं असेल. आपण जसं श्री वगैरे असं लिहितो किंवा आम्ही जेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा अभ्यास न करता परीक्षेच्या पेपरला बसायचो त्यावेळेला शनी महाराज प्रसन्न, सप्तशृंगी प्रसन्न, गणपती प्रसन्न असं ते लिहायचो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लिहिलं असेल, तर मला काही समजेना की त्यांनी काय लिहिलं. म्हणून मग मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की भाई तुम्ही हे जे काही लिहिलेलं याच्यामागचं कारण काय. त्यांनी मला सांगितलं की विश्वास 1958 साली माझा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याची प्रस्तावना पु ल देशपांडेंनी लिहिली आणि त्याचं प्रकाशनही पु ल देशपांडेंनी केलं. आणि त्यांनी जेव्हा मला जेव्हा प्रस्तावना त्यांनी पाठवली अशीच हाताने लिहून, तेव्हा त्याच्यावर शुभास्ते पंथान असं त्यांनी त्याच्यावर लिहून मला पाठवलेलं होतं. मी सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही हे का लिहिलं, आणि त्यांनी मला सांगितलं की तू चांगलं लिहिलेलं आहे आणि तू लिहित राहावा त्याच्यासाठी म्हणून केलेलं आहे. तेच मी तुला आता करतो की आता तू पण लिहित राहा, याच्यातून तुला कळालेलं आहे की काय आणि तुझ्याकडचे खूप अनुभव आहेत की जे तू लिहू शकशील असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मला खूप छान वाटलं, माझा उत्साह पण वाढला. वसंत आबाजी डहाके साहेबांना सुद्धा ज्या वेळेला स्क्रिप्ट सगळी पाठवली, सरांना पाठवली, सरसुद्धा 80+ आहे. त्यांनी मला सांगितलं की 2-4 दिवस मला अधिक लागतील, पण मी तुला एक साधारण 8 ते 10 दिवसामध्ये तुला सांगतो. 4थ्याच दिवशी मला डहाके सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की विश्वास हे अतिशय उत्तम जमलं आणि याचा मी तुला ब्लर पाठवतो. त्यांनी ब्लर पाठवण्याच्या ऐवजी त्यांनी अख्खी प्रस्तावनाच लिहून पाठवली, इतकं त्यांना ते पुस्तक आवडलेलं होतं. आणि त्यांनी प्रत्येक कथेवर लिहून पाठवलं होतं, म्हणून त्याचा मी मुद्दाम माझ्या पुस्तकामध्ये वेगळं ब्लर पण आम्ही काढून त्याच्यावर तर मागे मलपृष्ठावर तर टाकलाच आहे, पण त्यांनी जे काही लिहिले ते तसंच्या तसंसुद्धा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न ह्या निमित्ताने केला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग लक्षात आलं की आता पुढे याची चित्र कोणी काढायची किंवा हे कोणी करायचं. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं नाव पुस्तकांवरच्या मुखपृष्ठाचं किंवा आतल्या चित्रांचं जर असेल तर ते आहे चंद्रमोहन कुलकर्णींचं.
आणि चंद्रमोहन कुलकर्णी म्हणजे असे आहेत की जर महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला जर 100 पुस्तकं मराठी प्रसिद्ध होत असतील तर 70 पुस्तकांना चंद्रमोहन कुलकर्णींची चित्रं असतात. आणि ते व्यवसाय म्हणून हे करत नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुस्तक आधी ते मागतात वाचायला आणि त्यांना जर आवडलं तरच ते चित्र करतात, जर आवडलं नाही तर ते करत नाहीत. हे त्यांचं रेकॉर्ड आहे. आम्ही जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला ते जर्मनीमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही मला तुमचं सगळं मॅटर ईमेल करा, मी तुम्हाला 10 दिवसामध्ये काय आहे ते सांगतो. त्यांचंसुद्धा असंच झालं की 4-5व्या दिवशीच त्यांचा व्हॉट्सअप आला आणि उत्तम जमलं आहे, झकास करूया एवढं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यावर चंद्रमोहन कुलकर्णींनी काम केलं. तुम्ही पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतले चित्र पाहिले की तुमच्या लक्षात येईल की चंद्रमोहन कुलकर्णी काय चीज आहे आणि त्यांनी काय चित्र काय मनापासून दिलेले आहेत. म्हणजे पुस्तकाला जो काही उठाव आला, म्हणजे असं ज्याला आपण म्हणतो ना की मंडपाला जर झालर असली तर ते मंडप अधिक उठावदार दिसतो, तसंच त्या पुस्तकाचं झालं की पुस्तक ते अधिक उठून दिसायला लागलं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर याची बांधणी कशी करायची, काय करायची हा विषय आला. त्यावेळेला ग्रंथ तुमच्या दारीचा माझा जो मित्र विनायक रानडे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अतिशय हरहुन्नरी आणि मनस्वी आणि माझ्यावर मनापासून प्रेम असलेला तो तसा माझा एक कुठलीही अपेक्षा न करणारा, माझ्यावर मनापासून प्रेम करणारा असा तो माझा मित्र आहे. त्याला ते सगळं दाखवल्यानंतर त्यांनी जवळपास 15 दिवस आमचं खूप डोकं खाल्लं आणि अतिशय सुंदर असा त्याचा फॉर्मॅट त्यांनी स्वानंदबरोबर बसून, स्वानंदच्या माणसाबरोबर बसून तो पूर्ण केला. तासनतास ते बसले आणि पुस्तकाचा एक छान त्यांनी लेआउट तयार केला. आणि ते पुस्तक शब्दमल्हारच्या माध्यमातून ते पुस्तक आमचं अतिशय दिमागदार आणि अतिशय आकर्षक पद्धतीने ते प्रसिद्ध झालं आणि ते प्रकाशित झालं. ते प्रकाशित पुस्तक झाल्यानंतर त्याच्या जेव्हा त्या कॉपी त्याच्या पटापट संपायला लागल्या, आम्ही 99 रुपये त्याची किंमत ठेवली. आता इथं काही मी तुमच्याशी मार्केटिंग करतो अशातला भाग नाही, पण 99 रुपये किंमत त्याच्यासाठी ठेवली की लोकांनी सहजतेने ते विकत घ्यावं, लोकांपर्यंत ते पोचावं या दृष्टीने आम्ही केलं. आणि पुस्तकाची किंमत कमी राहावी याच्यासाठी जे काय आम्हाला अनुदान थोडंफार लागत होतं ते विश्वास ज्ञान प्रबोधन या रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने दिलं. मी डॉक्टर मनोज शिंपे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून इथं आभार पण व्यक्त करतो. कमीत कमी किमतीमध्ये ते छापलं जाईल पुस्तक. याचं विनायकनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मुंबईवरून त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये ते पुस्तकही त्यांनी माझं छापून घेतलं आणि अशा प्रकारे हे पुस्तक जे आहे हे प्रकाशित पुस्तक झालं. आणि त्याची घोडदौड एवढी झाली आणि इतक्या ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते संपूर्ण महाराष्ट्रात ते पुस्तक पोचलं. चंद्रपूर गडचिरोलीपासून तर इकडं सिंधुदुर्गपर्यंत ते पुस्तक लोकांपर्यंत पोचलं. लोकांनी कॉप्या मागवायला सुरुवात केल्या, त्याच्या लोकांनी गिफ्ट द्यायला सुरुवात केलं, राखी पौर्णिमेला गिफ्ट दिली, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचं डिजिटल मार्केटिंग जे आहे ते हेमंत बेळेने अतिशय उत्तम पद्धतीने त्याचं डिजिटल मार्केटिंग केलं आणि त्यामुळे ते खूप छान असं ते पुस्तक झालं. या प्रकाशनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी व्हावे, चांगले व्हावे आणि हे पुस्तक अधिक आकर्षक होण्यासाठी आणखीन मदत करणाऱ्यांमध्ये मला 3 नावं नक्की घेतली पाहिजे. एक म्हणजे माझा फ्रेंड फिलॉसॉफर आणि मित्र दत्ता बाळशराफ, त्यानंतर विजय कानेकर, तिसरा माझा सहकारी निलेश राऊत यांनीसुद्धा ह्या पुस्तकाची पब्लिसिटी कशी करता येईल, कितपत लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी मात्र त्यांनी खूप अपार कष्ट घेतले आणि ह्या सगळ्यांच्या कष्टामुळे हे पुस्तक खूप छान पद्धतीने तयार झालं. अर्थात ऑफकोर्स या सगळ्याच्या मागे हे सगळं करण्यामागची माझी प्रेरणा माझी बायको ज्योती आणि माझ्या 2 मुली उर्चिता आणि कादंबिनी यांनासुद्धा द्यावं लागेल. कारण अपरात्री मी उठून बाहेर करायचो तर आपले वडील काय रात्री बडबड करतायत हे त्यांनासुद्धा कळायचं नाही. नंतर त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीसुद्धा मला सपोर्ट सिस्टीम त्याच्यामध्ये उभी करून दिली. पुन्हा हे सगळे अनुभव याच्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 25 वर्ष ज्या बँकेच्या माध्यमातून मी काम करू शकलो त्या बँकेचं सगळं संचालक मंडळ, तिथले अधिकारी आणि तिथले कर्मचारी यांचंसुद्धा योगदान ह्या पुस्तकाच्या मेकिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये आलेली, माझ्या संपर्कात आलेली ही लोकं ही वेगवेगळी होती, खूप मोठी लोकं होती ज्यांना आपण मोठी समजतो. ही लोकं नेमकी रिअल त्यांच्या आयुष्यामध्ये कशी आहेत, काय आहेत हे एक मांडण्याचा मी हा प्रयत्न केला. माझं ह्या पुस्तकामधून कुठलंही नकारात्मक असं मत नाही.
मी माझे अनुभव शेअर केले. अनेक सहकारी बँकांकडे माझं ज्या वेळेला पुस्तक केलं त्यावेळेला त्या बँकेच्या चेअरमननी किंवा तिथल्या संचालकांनी मला फोन करून सांगितलं की अरे सर आम्हालासुद्धा अशातले 5-5 अनुभव आहे, 6 अनुभव आहे. मी त्यांना तेच सांगितलं की हे सगळे तुमचे अनुभव आहे, हे फक्त पुस्तकाच्या रूपाने कथासंग्रहाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहोत, पण हे आपण सगळे मिळून एकच आहोत. असं करून आता ह्या पुस्तकाची घोडदौड मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की इतक्या मोठमोठ्या लोकांनी तुम्ही जर याच्यामधल्या जर बघितल्या की याला वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची जर तुम्ही नामावली बघितली तर म्हणजे इतकी मोठ्या लोकांची नामावली याच्यामध्ये आहे, ज्या लोकांनी मला याच्यामध्ये मदत केली. खूप मोठमोठी नावं याच्यामध्ये आहेत. सगळ्यांचाच नामोल्लेख करायला गेलो तर काही लोकांची नावं राहून गेली तर कदाचित ते चुकीचं होईल. पण अगदी विना गवाणकर मॅडम असतील किंवा नादो महानोर असतील, चंद्रकांत कुलकर्णी असेल, असे खूप मोठे अशोक नायगावकर असतील, अशी खूप मोठमोठी लोक, दिनकर गांगल त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपण नावांची तर यादी करायला गेलो तर त्याची खूप मोठी यादी आहे तशी. आणि ह्या सगळ्या लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून त्याच्यावर लिहिलं. गुरु ठाकूरने कळवलं, संदीप खरेने आत्ता प्रतिक्रिया त्याच्यावर दिली. तर अशा पद्धतीने ह्या पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्याकडे एक सहकारी बँकेबद्दलची एक प्रतिमा लोकांच्या मनात तयार झालेली असते की या बँकेमध्ये काहीतरी नकारात्मक वेगळं घडत असतं किंवा आर्थिक बाबतीत यांच्या काही भानगडी होत असतात वगैरे वगैरे. हे पुस्तक वाचलं की तुमच्या लक्षात येईल की सहकारी बँकेचे संचालक मंडळ की कुठलंही संचालक मंडळ हे काय पद्धतीने काम करतं आहे आणि कसं काम करतं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून मी केलेला आहे. मला वाटतं की हा प्रवास मी इथं याच्यासाठी थांबवतो आहे की पुस्तकातल्या कंटेंटवर जर मी बोललो तर मग माझं पुस्तक विक्री होणार नाही आणि ते पुस्तकाची विक्री व्हावी, तुमची उत्सुकता वाढलेली राहावी याकरिता म्हणून मी माझा हा पुस्तकाचा प्रवास इथपर्यंत थांबवतो आहे. दुसऱ्या पुस्तकाच्याबद्दल मला अनेक लोकांनी विचारलं की तुमचं दुसरं पुस्तकाबद्दल तुम्ही काही ठरवलं आहे का, तर त्याच्या 4 कथा लिहून झाल्यात. आता ते मी ते आता ठरवलं आहे की 25चाच एक संच करायचा आणि 25 प्रमाणेच करायचं. ते पुस्तके 99 रुपयालाच ठेवायचं, 100 रुपयाच्या वर पुस्तकाची किंमत जाऊ द्यायची नाही, जेणेकरून ती सामान्यातल्या सामान्य लोकांना वाचावंसं वाटेल, घ्यावंसं वाटेल इतकं उत्तम पद्धतीने करण्याचा माझा हा सगळा प्रयत्न आहे. स्वानंद आहे, स्वानंदचा दुसरा सहकारी प्रशांत वाकारे आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आणि महाराष्ट्रातले अनेक प्रकाशक संस्था किंवा दुकानदार आहेत की ज्यांनी माझं पुस्तक विक्रीसाठी त्यांच्या इथं दर्शनी भागामध्ये ठेवलं आणि ते मला त्याच्यामध्ये मदत करतायत. ॲमेझॉनवर याला 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे माझ्या पुस्तकाला. हे विशेष करून मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो. असा एक छान असा प्रवास माझ्या आयुष्यात वेगळं काहीतरी हे घडल्याचा एक मला एक आनंद आणि हे सगळं करण्याची प्रेरणा किंवा ही सगळी जी काही मिळाली ही सगळी मला बँकेमुळे मला मिळाली. त्यामुळे बँकेचंसुद्धा मला इथं ऋण व्यक्त करावं लागेल. आणि पुन्हा एकदा ज्योती स्टोअर्स, खैरनार परिवार, त्याचबरोबर शंकराचार्य न्यासचे सगळे पदाधिकारी यांचं सगळ्यांचं मी मनापासून इथं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि मला ह्या तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही मला मदत केली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. वेळेला मला यायला उशीर झाला. आमचा मित्र नितीन माझ्यासाठी थांबला इथं आणि त्यांनीसुद्धा छान माझं हे सगळं रेकॉर्डिंग करून तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्यासाठी मदत केली. या सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद.